USA मधील वेळ बदल, डे लाईट सेव्हिंग. नमस्कार. चला आज अमेरिकेतील डे लाईट सेव्हिंग टाइम किंवा दिवस प्रकाश बचत वेळ याबद्दल एक मनोरंजक प्रवास करूया. ही अशी कल्पना आहे जी आपल्याला आपल्या घड्याळाच्या काट्यांसोबत एक छोटासा खेळ खेळायला लावते. पण घड्याळ कसं बचत करू शकतं आणि कशाची बचत? घड्याळ स्वतः बचत करत नाही, पण त्यामुळे लोकांना अधिक सूर्यप्रकाश वापरायला मिळतो. त्यामुळे ऊर्जा वाचते. या बदलाची सुरुवात होते वसंत ऋतूमध्ये, जेव्हा स्प्रिंग फॉरवर्ड होतो. याचा अर्थ आपण आपले घड्याळ 1 तासाने पुढे सरकवतो. रात्रभर झोपेत असताना ही वेळ पुढे जाते. यामुळे काय होतं? संध्याकाळची वेळ वाढते. उन्हाळ्यामध्ये काम संपल्यावरही लोकांना बाहेर फिरायला, खेळायला किंवा बागेत बसायला अधिक सूर्यप्रकाश मिळतो. हा असतो डे लाईट सेव्हिंगचा मुख्य फायदा. या कल्पनेचा मुख्य आधार होता पहिला महायुद्ध. ऊर्जा वाचवणे आणि युद्ध प्रयत्नांना मदत करणे हा मूळ उद्देश होता. कोळसा आणि वीज वाचवण्यासाठी हा छोटा बदल खूप महत्त्वाचा ठरला. आणि मग येतो शरद ऋतू. तेव्हा आपण फॉल बॅक करतो. म्हणजे काय? आपण घड्याळ 1 तासाने मागे सरकवतो. त्यामुळे आपल्याला 1 तास अधिक झोप मिळते. किती मस्त. पण या बदलाचे काही आव्हानही आहेत. काही लोकांना झोपेच्या वेळेत बदल झाल्यामुळे थोडं त्रास होतो. आपले शरीर लगेच या नवीन वेळेनुसार जुळवून घेत नाही. आणखी एक गोष्ट, अमेरिकेतील अॅरिझोना आणि हवाई ही राज्ये डे लाईट सेव्हिंग पाळत नाहीत. ते वर्षभर एकाच वेळेवर राहतात. प्रत्येकाला ही वेळेची बचत आवडतेच असं नाही. आजही डे लाईट सेव्हिंग कायम ठेवावा की नाही यावर अमेरिकेत चर्चा सुरू असते. काही म्हणतात की यामुळे अपघात वाढतात, तर काही म्हणतात की यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होतो. तरीही वर्षातून 2 वेळा होणारा हा वेळेचा खेळ अमेरिकेतील जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो ऊर्जा, इतिहास आणि वेळेचा सदुपयोग याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. भेटूया पुन्हा एका नवीन प्रवासात. जर तुम्हाला चॅनल आवडले असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.